नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी उपवासाचे आप्पे बनवणार आहे। हे आप्पे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये हे आप्पे झटपट बनवून तयार होतात। तर असे टम्म फुगणारे आप्पे बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम येथे 1 वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये एक छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो कुस्करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि चवीपुरते मीठ टाकून हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता येथे तुम्ही पहा, अशा पद्धतीने हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही येथे पाहू शकता, अशा पद्धतीने हे आप्पे बनवण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे हे साधारणतः लिंबाच्या आकाराचे बनवायचे आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता, असे दोन्ही हाताच्या सहाय्याने गोलाकार फिरवून हे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत। मी येथे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर आप्पे पात्राला ब्रशच्या सहाय्याने थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये साबुदाण्याचे गोळे बनवलेले आहेत ते त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हे आता गॅसवर आप्पे पात्र ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, येथे मी आप्पे पात्रे गॅसवर ठेवलेले आहे। आता हे बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं एका बाजूने भाजून द्यायचं आहे। 2-3 मिनिटानंतर येथे तुम्ही पाहू शकता, खालच्या बाजूने हे भाजले गेलेले आहेत। आता येथे आप्प्यांना वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। बारीक गॅसवरच आप्पे भाजून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटानंतर तुम्ही येथे पाहू शकता, आप्पे हे दोन्ही बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊयात आणि तुम्ही येथे पाहू शकता, किती मस्त असे टम्म फुगलेले हे आप्पे तयार झालेले आहेत। हे आप्पे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे खाण्यासाठी खूपच मस्त लागतात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।